बघा, एक ट्रेन 40 मीटर प्रति सेकंद वेगाने गेल्यास त्याच दिशेने 6 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती, असा प्रश्न विचारला. लेकरांनो, सोडवण्यासाठी सूत्र काही वेगळं नाही, तेच आहे अंतर बराबर वेळ गुणिला वेग. लक्ष द्या, अंतर म्हणजेच लांबी आपल्याला काढायची त्या ट्रेनची. अंतर ह्या शब्दाचा अर्थ लांबी, हे मी बरेच वेळ सांगितलं, वाटल्यास लिहून ह्या, पाठ करा. अंतर म्हणजेच लांबी. लक्ष द्या, जाडी म्हणजेच खोली किंवा उंची. हे काही भौमितिक भाषेमध्ये समांतर किंवा समानार्थी असलेले शब्द पक्के लक्षात ठेवा. इथं ही ट्रेन त्याच दिशेने, लक्ष द्या, 6 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत असणाऱ्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते. इथं तो वेळ 12 सेकंद मांडा आणि वेगाची वजाबाकी. ट्रेनचा वेग आहे 40 मीटर प्रति सेकंद आणि त्या व्यक्तीचा वेग आहे 6 मीटर प्रति सेकंद. सर, इथं गुणिला 518 का घेतलं नाही? लेकरांनो, इथं ट्रेन आणि तो व्यक्ती जे एकाच दिशेने धावत आहे त्यांचा जो वेग दर्शवला, तो वेग मीटर प्रति सेकंद दर्शवला. एखाद्या वेळेस ट्रेन आणि त्या व्यक्तीचा वेग किलोमीटर प्रति तास असा दर्शवला असता तर आपण गुणिला 518 हा मीटर प्रति सेकंद असलेला, प्रातिनिधिक स्वरूपात असलेला रेशो, अपूर्णांक गुणिला घेतला असता. लक्ष द्या, इथे हे माप, हा वेग दोघांचाही मीटर प्रति सेकंद दर्शवला असल्या कारणानं गुणिला 518 घ्यायची गरज नाही. इथं 12 गुणिला ही वजाबाकी किती हो, तर 34. हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर. 12 48, 4 12 36 आणि 4 40. 408 मीटर ही त्या ट्रेनची लांबी. त्या ट्रेनची लांबी किती सर? त्या ट्रेनची लांबी किती? त्याचं उत्तर 408 मीटर. हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.